या माध्यमातून मी तुम्हाला भंडारा जिल्ह्यातल्या जनतेला विनंती करतो, आग्रहाची विनंती करतो की येणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपण कोणाला मतदान करायचं हे ठरवायची वेळ आलेली आहे. सरतेशेवटी एक गोष्ट आपण कायमची लक्षात ठेवली पाहिजे की ज्या लोकांनी 60 वर्ष या देशावर राज्य केलं, 60 वर्ष राज्य केलं, त्या 60 वर्षाचा हे हिशोब देऊन नाही राहिले आणि 1 वर्षाचा आमचा हिशोब मागतात. ही कुठली गोष्ट झाली? ती ही अशी कथा झाली की एखाद्या लहान मुलाला त्याची आईनी एक झाडाचं बी दिलं आणि त्याला सांगितलं, बेटा हे पेरल्यानंतर याच्यातून झाड निघेल आणि खूप मोठं होईल. तो पोरगा झाड जमिनीत पेरतो आणि मग 1 तास झाल्यानंतर परत उकरून पाहतो, झाड आलं का? दुसऱ्या 4 तासात परत उकरून, अशाने झाड उगवणार आहे. अरे आम्ही माननीय नरेंद्रभाई मोदींनी 60 महिन्यांचा कार्यकाल मागितला होता. 60 महिन्यानंतर तुम्ही मागा आणि आम्हाला विचारायचं नाही तर आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये या जिल्हा परिषदमध्ये काय केलं याचं उत्तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आणि खुल्या मंचावर द्यायला तयार आहे. त्यांनी यावं आणि विचारावं आम्ही की या 5 वर्षात काय केलं म्हणून आम्ही सांगायला तयार आहोत. आणि काय कहा गए अच्छे दिन विचारतात? 60 वर्षातले अच्छे दिन कुठे गेले? 60 वर्ष अक्षरशः तुम्ही या देशाला ओरबाडून खाल्लं. आणि मला एक मतदारांना विनंती करायची, आग्रहाची विनंती करायची आणि चिंतन करायची गरज आहे आपल्याला की गेल्या 1 वर्षाच्या काळात माननीय नरेंद्रभाई मोदींचा एक तरी सैनिक, गेल्या 6 महिन्याच्या काळात माननीय देवेंद्र फडणवीसांचा एक तरी सैनिक एका रुपयाच्या भ्रष्टाचाराने बरबटला. एक तरी तुम्हाला एखाद तरी गोष्ट लक्षात आली आहे? सरतेशेवटी आम्ही प्रशासन जे आम्ही चालवतोय ते प्रशासन एकदम पारदर्शक चालवतोय आणि त्या माध्यमातून आमच्या लोकांचा प्रयत्न आहे, लोकांना मदत करायचा प्रयत्न आहे. हीच आमची आहे. म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. आम्ही त्या लोकांना जे आमची विरोधक ओरडतात त्यांना आम्ही आत्ताही म्हणतो की जिल्हा परिषदच्या कार्यकालात मागील 5 वर्षात आम्ही काय केलं, कारण की यापूर्वी देखील आम्ही पहिले जिल्हा परिषद होतो, त्याच्यानंतरच आमदार झालो. त्याच्यामुळे आम्ही ते खुले त्यांना आव्हान करतो की त्यांनी यावं एका मंचावर यावं. आम्ही त्यांना प्रत्येक 5 वर्षाचा कार्यकालाचा एक दिवसाचा हिशोब द्यायला तयार आहे.